धन्यवाद राहुलजी चव्हाण. सामना सुरू झाला आणि पहिला बॉल निघून चालला वेगानं एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनला फाडून बेदून दुबागून चिरून सीमा पार 4 धावा. डाव सुरू झालाय 4 धावेनं. बॅटिंग करणारा संघ आपण बघत आहोत JD11 मांजरली. आघाडीसाठी आज उजली प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीनं मयूर राणे. फुलर लेंथ ऑन साइडला ड्राइव्ह केला सॉफ्ट नेरली बॉटम हँडचा चांगला वापर. फिल्डर डीप मध्ये सेट आहेत मिड विकेटला. जगदीश दुधकर ॲक्युरेट फेक आपण बघत आहोत. नॉन स्ट्रायकर एंडला तोपर्यंत पूर्ण केली जाईल आणखीन एक सिंगल आणि सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या टीमची टोटल धावफलकावरती पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. स्ट्रायकर प्रतीक पाटील ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 14 बॉल अनबिटन 44 44 धावा बनवल्या होत्या. लाईन पूर्णपणे मिस झाले. अपील करण्यात आले LBW लेग बिफोर विकेट साठी बट पंच सांगतायत फायनली बॅटर सेफ आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे लेग बायची एक रिस्की सिंगल. यस धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु जे अपील झालं त्यांना नॉस्टाकर यांचा बॅटर आपण बघत आहोत जाग्यावरच आहे. मानस होतो धाडच झाला नाही. डॉट बॉल. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. सूरजला आपण बघत आहोत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना. त्याच्याकडे चांगला वेग आहे चांगली गती आहे आणि त्याचबरोबरीनं बॉलला दोन्ही बाजूनं वळवण्यामध्ये तो वाकबगार देखील आहे. टर्न विथ बाउन्स आपण बघत आहोत. उचली बरोबर वळण त्याला मिळत आहे आणि सध्या डोकीडुखी वाढली आहे ती स्ट्रायकर एंडला फलंदाजाची. वेगवान चेंडू स्विचिटचा टीम तू देखील आता फसला स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रतीक पाटीलचा सलगचा तिसरा डॉट. कन्झिक्युटिव्ह 3 इन अ रो. स्कोर आपण बघत आहोत स्थिर आहे तो 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. मिड ऑफला फिल्डर सेट आहे नितीन मात्र रन इथे देखील मिळणार नाही. सुरुवात 4 धाव्यानं जरूर झाली होती राजेश सर पर तदनंतर पलटवार आपण पाहिला तो गोलंदाज सूरज दुधकरचा. लागोपाठचे 4 डॉट बॉल त्यानं टाकले ज्याने पहिल्या मॅच मध्ये 14 बॉल नॉट आउट 44 44 धावेची विस्फोटक खेळी साकारली होती. त्या प्रतीक पाटीलला त्याने ठेवलं शांत आणि पहिल्या ओव्हरचे ते आपण बघत आहोत धावफलक विदाउट लॉस 5 ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. एकही गडी न गमावताना आपण बघत आहोत JD11 मांजरली या संघ निर्णायक सामन्यात द्वितीय फेरीतील निर्णायक दुसऱ्या लढतीत बॅटिंग करत असताना आई गावठी क्रिकेट संघ वसारच्या विरोधात. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी किफायती कंजूस पेल आपण पाहिला. सूरज दुधकरचा अवघ्या 5 रन त्याने खर्च केला. सेकंड ओव्हर निर्णायक षटक दुसरं सेकंड षटक आपण बघत आहोत निर्णायक दुसरं षटक गिरीशचं. पहिलाच बॉल आणि स्पेल सुरू झालाय डॉटनं. गती थोडी कमी केली होती. सेकंड ओव्हरच्या दरम्यान आपण बघत आहोत स्पेल मध्ये गिरीशला ज्याची जबरदस्त सुरुवात डॉटनं. धावफलक स्थिर 5 धावा धावफलकावर. फुलटॉस ऑन साइडला स्विंग केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि फायनली त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू निघून झालाय. काव कॉर्नरला बेधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला तडाखा मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. सध्या फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना धावफलक पोहोचले ते 11 या आकड्यावरती. 1 ऑन बोर्ड विदाउट लॉस. षटक दुसरं निर्णायक षटक आणि अशा स्थितीला अशा मुवमेंटला पहिल्या डॉट नंतर प्रेशर लगेचच झुगारून लावलाय. दबाव पूर्णपणे हटवलाय तो स्ट्रायकर एंडला बॅटर मयूर राणेनं. धावसंख्या 11. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणला होता ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या फारच बाहेर आपण बघत आहोत. जास्त वळण घेतल्या चेंडूनं त्याच कारणासह ऑफिशियलचा सिग्नल आता येतो. तो वाईडचा एक धाव एक्स्ट्रा धावफलक आपण बघत आहोत 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड. बॅट अँड पॅड मध्ये विषय मध्ये लॉफ्ट केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सेफ स्ट्रोक
क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत अगदी स्क्रीनच्या समोर. स्टेटिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी पूर्ण करत असताना सहजतेनं या 2 धावा. जबरदस्त ऑन ड्राईव्ह आपण पाहिली ती सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला बॅटर मयूर राणेच्या बॅटमधून. 2 धावा, धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावर. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, चेंडू थोडा डायबॉट होतो, स्लाइस होतो बॅकवर्ड पॉइंटला. फायनली बॅकअप प्लेस आले. दुसऱ्या धावेचा कॉल, डायरेक्ट हिट अँड इट इज फलंदाज बाद. आवश्यकता नव्हती दुसऱ्या रनची, धोका होता आणि अशा स्थितीला अशा मुवमेंटला क्षेत्ररक्षकांना आपलं लक्ष साधलं. फलंदाज धाबाद, पहिला हादरा. नुकताच पहिला विकेटच्या पतनानंतर तो म्हणजेच 15 या आकड्यावरती 15 ऑन बोर्ड माघारी परत आहेत. चांगला स्टार्ट होता या निर्णायक षटकामध्ये मयूर राणेचा. कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत 13 धाबेचं, 1 चौकार 1 षटकार, 6 धाबेचा निर्णायक गोल्डन हिट त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला. परंतु आता तो रन आउट, धावचीची शिकार, धावबाची शिकार झालेला आहे. आणि न्यू बॅटर आपण बघत होता आता मैदानाकडे मनीष मोहिते MM यानं मागच्या मॅचमध्ये फार दूरवरचा षटकार लगावला होता. तो मनीष मोहिते सध्या खेळतोय टॉप ऑफ डे ऑर्डर नंबर 3 या पोझिशनवर स्ट्रायकर एंडला. बॅकफुटवर आले, सॉफ्ट हँडेडली प्लेस करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जरूर, पण पंच तटस्थ आहेत आणि ते सांगतायत लाईन इथे चांगले आहे. वेग, त्याचबरोबर मिळणारी चेंडूला उचली आणि त्यानंतर बॉलला मिळणारं वळण फलंदाजाच्या मनामध्ये धडकी आता भरली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, बॅट्समनला फॉलो केलं, फुलर लेंथ अगदी पुढे टाकला. त्यानंतर आता पंचांकडे पाहावं लागेल फायनल सिग्नल काय. आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला पंच कन्फर्म करत आहेत इट्स अ डॉट. निर्णायक षटक आपण बघत आहोत, समाप्त झालेले ते दुसरं षटक. 2 संपले, धावसंख्या धावफलकावरती 7.50 धावाच्या धावगतीनं अवघ्या 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ऑलरेडी 2 सामने जिंकून आपण बघत आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ खळे गोलिवली हा संघ पोचला. तो क्वार्टर फायनलमध्ये आजच्या निर्णायक 8 टीमच्या पूलमधून ग्रुप स्टेजमधून 2 मॅच जिंकत असताना बक्षीसपात्र फेरीमध्ये. आणि त्याच्या केस कुठला संघ आता नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन असेल ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी सुरू आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरचे द्वंद्व युद्ध, ही धुमस चक्री, ही रणधुमाली. अर्थातच आई गावदेवी क्रिकेट संघ वसर आणि त्यांच्या विरोधात JD11 मांजरली या 2 टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना. 15 धावा धावफलकावर पहिलं षटक, अवघ्या 5 धावा दिले होत्या सूरजनं. दुसऱ्या षटकात 10 धावा गिरीश म्हात्रेच्या या निर्णायक सेकंड ओव्हरच्या दरम्यान. सेकंड षटक ज्यानं टाकलेलं आहे, 1 धावबाचं सुयोग जरूर मिळालं सांघिक आई गावदेवी वसारला. आणि तिसरं षटक आपण बघत आहोत उदय पाटीलला. पहिलाच बॉल वेग जबरदस्त होता, टेक ऑफ घेतला, चेंडू राईट झाला आणि स्ट्रायकर एंडला बॅटर सरप्राईज झाला. आपण बघत आहोत तो म्हणजेच प्रतीक. डॉट बॉलचा जबरदस्त सिलसिला सध्या सूर्य डॉट बॉलचा जणू काही सडाच्या मॅचमध्ये टाकलाय. ॲज रेग्युलरली आपण या स्पर्धेमध्ये बघतोय तो आहे गावदेवी क्रिकेट संघ वसार टीमच्या गोलंदाजांनी. फुलर लेन बॉटम हँड, सहजतेने 1 सिंगल पूर्ण केली जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, जोपर्यंत कव्हर करून थ्रो केला जाईल. आणखीन 1 धाव सहजतेने झाले पूर्ण आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत सिंगल रनच्या सोबतीनं 16 या आकड्यावर 16 ऑन बोर्ड. शॉट ऑफ गुड लेन, सरप्राईज बाउन्स, विकेट किपर चकला, अंपायर सांगतायत इट इज अ वाईड. लाईन इथे खराब आहे. 1 अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होईल. आणि एक्स्ट्रा धावेसोबत आपण बघत आहोत सध्या धावफलक पोहोचले ते 17 या आकड्यावर. कसे काय होणार, परंतु धावा येणं गरजेचं आहे JD11 मांजरले टीमच्या दृष्टिकोनातून. कारण 2 षटकांमध्ये अवघ्या 15 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या. लाईन इथे देखील पाहावी लागेल. बॅटर बीट झाला, विकेट किपर देखील बीट झाला, त्यानंतर बॉल डायबर्ट झाला आणि फायनली अंपायर सांगतात इट इज अ वाईड. आणि त्यावरती बाईची 1 सिंगल. सो एक्स्ट्रा या 2 धावा, एक्स्ट्रा रनची बरसात, मोफत धावेंची उल्लेख सध्या सुरू आहे.
ती गोलंदाज उदय पाटील कडून. अतिरिक्त 2 धावा धावसंख्या दाखल एक्स्ट्रा 2 धाब्याच्या बढतीनं एकूण ऍड झाली आहे ती म्हणजेच 19. 19 ऑन बोर्ड. स्विंग अँड मिस हलकंसं अपील पंचांकडे करण्यात आलं. विकेट किपर रवी वायले यांच्या माध्यमातून पंच परंतु तटस्थ आहेत. उत्साह जास्त होता अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता, कॉन्फिडंट नव्हते त्या ठिकाणी विकेट किपर. आणि फायनली अंपायरचा सिग्नल आता आला तो इट्स अ डेड बॉल. 7 बॉल गोलंदाज आपण बघत आहोत. 7 बॉलचा सामना केलेला आहे. 7 चेंडूंचा फेस आपण बघत आहोत प्रतीकचा. त्यानं फक्त एका धाब्याचं योगदान दिलं ज्यानं मागच्या मॅच मध्ये 44 धाबा इंडिव्हिज्युअली उभारल्या होत्या. संघर्ष आता त्याचा सुरू आहे. बॅकफुटवर आले, पूल केला, ऑन साइडला टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल ओलांडतो सीमारेषा. शेवटी धावसंख्येची जी कोंडी होती आता ती प्रतीक पाटीलनं फोडली आहे. विकेटला बॉल टप्प्यावरती फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर. हा निर्णायक धावफलकाला दिलासा देणारा चौकार. धाब्याच्या बढतीनं सध्या धावफलकावरती मार्गस्थ होत असताना 23 आकडावर निर्णायक 2 चेंडू अजूनही निर्णायक स्पेलचे बाकी आहेत उदय पाटील कडून. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस झाली. शफल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर. त्यानंतर स्क्वेअर लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही. वेग चांगला होता. गतीवरती आपण बघत आहोत. चांगली कमांड आहे, चांगला कंट्रोल येते गोलंदाज उदयचा. आणि फायनली एक्स्ट्रा आल्या 3 त्यानंतर 4 आणि हा डॉट. ऑन साइडला आडवा बॅटनं स्लॉग हिट चेंडू उंचच उंच लांबच लांब अगदी आकाशाला गवसणी घालत असताना गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार. ओव्हर 3 षटकांच्या एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 29-29. शेवट समर्पक केला निर्णायक. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडूवरती उदय पाटीलला आसमान दाखवलं ते म्हणजेच टाकर यांना बॅटर प्रतीक पाटीलनं. पहिलं षटक 5 धाब्याचं सूरजचं, दुसरं षटक 10 धावा आल्या त्या म्हणजेच गिरीश म्हात्रेच्या अगेन्स्ट. आणि तिसऱ्या षटकात 14 धावा. एकोणतीस धावा धावफलकावरती 3 ओव्हरची अंती. 9.75 धाव्याची धावगती आपण सध्या बघत आहोत धावफलकावरती स्कोर कार्ड वरती. अंतिम षटक पहिला चेंडू मिस्टामिंग लीडिंग एज विकेट किपर रवी वायले बॉलच्या खाली एक्सपिरियन्स कंटेंडर आणि यष्टीरक्षकानं पकडला आता सुंदर जेल. धक्का दुसरा टीम जेडी लिव्हर मांजारलीला 29 ला सध्या 2 लॉस. फलकावरती न्यू बॅटर आपण बघत आहोत विजय राणेला जर्सी नंबर 23 सध्या पोचतायत खेळण्यासाठी. स्ट्रायकर ही इज अ स्कीपर हिमसेल्फ. तो या संघाचा कॅप्टन आहे, जो या संघाचा कर्णधार आहे, जो लीडर आहे या युनिटचा. त्याच्यावरती आता निर्णायक अंतिम षटकामध्ये जबाबदारी आहे. फिनिशिंग टच या सामन्यामध्ये फिनिशिंग रोल, फिनिशरची महत्वाची भूमिका आता त्याला अदा करावी लागेल, ती साकारावी लागेल. पहिला चेंडू आदेशला मिळतं हे सुयश. जबरदस्त जेल विकेट किपर कडून. लीडिंग एज डाऊन दी बॉल फिल्डर थर्ड मॅन मध्ये आणि आणखीन एक फलंदाज आता माघारी. कॅप्टनची पारी संपुष्टात. तू चल मी आहे अशी परिस्थिती. सलगचा दुसरा आदरा फलंदाज बाद.
29 आकड्यावर सलगचे 2 धक्के आता दिलेले आहेत, ते म्हणजे गोलंदाज आदेश वायलेला आपण बघत आहोत अंतिम षटकामध्ये. इज नाव ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकची नामी संधी आता त्याला निर्माण झाली आहे. चांगलं कमबॅक या मॅच मध्ये झालंय, खास करून 14 धावा आल्या होत्या तिसऱ्या षटकात उदय पाटीलच्या अगेन्स्ट. त्यानंतर हवं होतं कमबॅक आई गावदेवी वसार क्रिकेट संघाला आणि ते फार दमदार केलंय. वापसी चांगली केली आहे गोलंदाज आदेश वायलेनं. विकेट हॅट्रिकचा बॉल लाईन झाले, मिस रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट, कुड बी डेंजरस. अगदी तिन्ही यष्ट्या समोर होता शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर, परंतु अचूक वेध त्याला साधता आला नाही. बॅटर पोहोचला तो म्हणजेच टाकर एंडला प्रतीक पाटील आणि या बाईच्या सिंगल आपण बघत आहोत. धाव फलक पोहोचले ते 30 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड, 30 धावा धाव फलकावर. बॅकफुटर आले, स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला. जगदीश दुधकर बॉलच्या खाली आणि आता मैदानाच्या बाहेर परतेल प्रतीक पाटील. या षटकातील तिसरे सुयश गोलंदाज आदेश वायले करता फलंदाज बाद. धावफलकावरती स्थिर असताना नुकताच आणखीन एक झटका आता बसलेला आहे जेडी11 मांजारलीला. लाईन पूर्णपणे मिस झाली. अपील आहे एबीडब्ल्यू साठी, पॅचेस साठी, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इट इज फ्रॉम लेग बायच. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघत आहोत सिंगल धाब्याच्या बढतीनं 31 या आकड्यावर 2 धावा देण्यात आलेल्या आहेत आदेश वायलेकडून, त्या देखील बायच्या स्वरूपात. ब्युटिफुल डिलिव्हरी, अगदी पुढे टाकला. त्यानंतर चान्स रनआउटचा आणि त्या संधीचं सोनं झालेलं नाही. येस, इट इज डॉट बॉल, कारण स्पर्धेचा नियमच आहे डायरेक्टली जर बॉल विकेट किपरच्या हातात असेल तर स्ट्राईक, रोटेशन नसेल, धाव नसेल आणि बॅटर देखील नॉट आउट असेल. सो इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉलनं स्पेल आपण बघत आहोत संपलेला आहे. अवघ्या 2 धावा आल्या अंतिम अखेरच्या निर्णायक षटकात, त्या देखील बायजनं. आणि एकंदरीत 3 झटके महत्वपूर्ण 3 विकेट आपण बघत आहोत कॅरी केल्या त्या आदेश वायलेनं. 14 धाव्याचं षटक होतं उदय पाटील, तर त्यानंतर हवी होती वापसी आणि ती जबरदस्त झाली. रोखलं गेलं जेडी11 मांजारीला निर्णायक पहिल्या 4 षटकांमध्ये, पहिल्या निर्धारित 17 मध्ये 31 या आकड्यावरती. आणि आता 8.00 धाब्याच्या माफक धावगतीनं टार्गेट चेस करायचे द्वितीय सामन्यात विजयासाठी. 32 रनचं. जेडी11 मांजारली टीम कडून आणि 32चं संरक्षण आता त्यांना निर्णायक द्वितीय सत्रामध्ये करायचं आहे. चल ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा आहे गावदेवी वसार. बॅटिंग कार्ड आपण बघत आहोत. प्रतीक पाटीलची थोडीशी नाखुश निराशाजनक कामगिरी. डॉट बॉल भरपूर आले त्याच्या इनिंग मधून. 11 चेंडूंचा त्यानं सामना केला आणि रन बॉल 11 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर मयूर राणेचा चांगला स्टार्ट होता, तो धाबा झाला. कॉलिंग चुकलं होतं 13 धाब्याचं त्याचं योगदान. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. मनीष मोहितेला आपण स्वस्तात माघारी परतताना पाहिल्या सामन्यात. विजय राणे देखील स्वतः कॅप्टन आहेत, चांगली खेळी साकारू शकले नाहीत आणि फिनिशिंग टच देत असताना आपण बघत आहोत रोशनला, त्याचं देखील थोडंसं निराशाजनक प्रदर्शन या निर्णायक सामन्यात. 31 बनवल्या गेलेल्या आहेत निर्णायक 4 षटकांमध्ये आणि 32चं टार्गेट आहे ते आता गावदेवी वसारच्या समोर. 8.00 धाब्याची धावगती आघाडीसाठी आपण बघत आहोत. नितीन म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं विकी म्हात्रे मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त स्टार्ट दिला होता एमपीसीसी बदलापूरच्या अगेन्स्ट. नितीन म्हात्रेनं सलगचे 4 बॉल 4 षटकार त्यानं लगावले होते आणि सध्या तो आघाडीला आहे. त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत विकी म्हात्रेला. ही सलामीची विस्फोटक आक्रमक जोडी A1 जोडी आई गावदेवी क्रिकेट संघ वसारची झाले खेळपट्टीवरती दाखल. लक्ष त्यांच्या समोर 32चं
आणि क्षेत्रक्षण आता सुसज्ज झालंय ते टीम JD11 मांजारले क्रिकेट संघाचं. लॉंग ऑफ आपण बघत आहोत, तो म्हणजेच डीपमध्ये बाउंड्री सेव्ह एरियाज आणि त्याच्या सोबतीनं ऑन साईडला मिड आहे. मिड ऑफ मिड ऑन अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलर तयार नीरज. पहिला बॉल फुल टॉस, कमी गती, फिल्डर फक्त बनून राहील प्रेक्षक. मागच्या मॅच मध्ये जेथे थांबला होता नितीन म्हात्रे तिथून हा डाव केलाय सुरू आणि पहिला बॉल ज्यावरती त्याच्या नावाचा बोलबाला 6 धावा. बढतीनं सध्याच्या घडीला हे धावफलक सुरू होतं. सनाबत्तीचं लक्ष, आक्रमक शैली नेहमीच आपण बघत असतो जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेत नितीन म्हात्रेकडून, ती या मॅच मध्ये देखील. मागचा सामना देखील 4 बॉल 4 षटकार सलग चालले होते आणि आता देखील स्टार्ट नीरजच्या विरुद्ध त्यानं केलाय तो निर्णायक षटकारानं. फुलटॉस स्वीप, स्वीपचा लाजवाब नजराना, स्कोरलेगच्या डोक्यावरून बॉल पाठवला डीप बॅकवर्ड स्कोरलेग बाउंड्री रोपच्या पलीकडे. 1-2 का 4, 4 धावा. एकंदरीत धावफलकावरती 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. मिसामिंग क्षेत्रचे पाठमोर आहे वायडिश मिडॉन वरून चेस करत असताना बट सेफली चेंडू लँडिंग होतोय, ग्राउंडिंग होतोय आणि तोपर्यंत पूर्ण होत आहे त्या सहजतेनं 2 धावा. 2 धाव्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावर. नुकताच 12th मॅन करून माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. 14 चेंडू 50 धाब्याची केली साकारलेली आजच्या दिवसात नितीन म्हात्रेनं चिंचपडा या क्रीडा स्पर्धेत. सो कॉन्फिडन्स त्याच्याकडे, चांगल्या टच मध्ये येतो आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत. चांगला बरसला या स्पर्धेमध्ये देखील तो. स्विचिटचा टेम, फुल टॉस, बॅकवर्ड पॉइंटला आता उडवलाय. पाव प्ले सुरू आहे, क्षेत्ररक्षक जवळपास कुणी नाही. बॉल एका टप्प्यानिशी डिपिच बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेला भेदून बाउंड्री रोपच्या बाहेर. 4 धावा. अर्धलक्ष तर गाठले पहिल्या 4 चेंडूवरती आई गावदेवी क्रिकेट संघ वसारनं. वन्स अगेन स्विच इट रिव्हरचा प्रयत्न, आता बॅटरला फॉलो केलं, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. पुन्हा एकदा प्री मेंडिकेटेड स्ट्रोक ज्यासाठी तयार होता बॅटर, पण त्याच्या विरोधात वेगवान फुललेत नीरजचा, ज्यानं सध्या धावफलकावरती दिलाय दिलासा आणि हा निर्णायक चेंडू आता आलाय डॉट. टीमची टोटल स्थिर 16 धावा धावफलकावर. फुलटॉस समोर उडवलाय, गॅप मोठा आहे, लॉंग ऑन डीप मध्ये उपस्थित नाहीये, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. येतो तो चौकार. पहिल्या षटकाची सांगता 20 धावा धावफलकावर. पक्षाचा पाठला करत असताना 20 आकड्यावरती 3 चौकार, 1 दुहेरी, 1 षटकार हे योगदान आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे. 6 चेंडूत 20 धावेचं इंडिव्हिज्युअली आणि 30 टीमची टोटल देखील आपण बघत आहोत. नितीन म्हात्रे हा का की प्लेअर आहे, का बॅकबोन आहे आई गावदेवी क्रिकेट संघ वसारचा हे आपण बघत आहोत. निर्णायक खेळी या निर्णायक सामन्यामध्ये देखील तो साकारत असताना 18 चेंडू 3 षटका आणि आता अवघ्या 12 धावेची आवश्यकता. 2 बिग इट अवे फ्रॉम विक्ट्री. 2 मोठ्या स्ट्रोकची गरज आहे आता विजयासाठी. एका बाजूला आपण बघत होता आता आई गावदेवी क्रिकेट संघ, खडे गोलुल या संघ देखील आता प्रतीक्षेत, तो देखील संघ तयार झाला. त्यांच्याकडे कुठला संघ इन ऍक्शन असेल समीकरण तर स्पष्ट आहे, फक्त औपचारिक अनाउन्समेंट आता बाकी. 18 चेंडू 12 धावा हे इक्वेशन आहे समीकरण. फलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅक वरती. लेट कट करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग होत नाही आणि बॅकवर्ड पॉइंटला झेल पकडलाय. विकी म्हात्रेची पारी संपुष्टात. 20 वरती पहिला आदरा आई गावदेवी क्रिकेट संघ वसार टीमला. फलंदाज बाद.
साठी याला महत्वाची हवी होती विकेट आणि ते विकेट आता मॅच मध्ये कॅरी त्यानं करून दिले. विकी मात्र बाद होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न, फक्त प्रॉपर टायमिंग करण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे फसला आणि बॅकवर्ड पॉइंटला झेल देत असताना तो माघारी परतला. न्यू बॅटर आपण बघत आहोत सूरज धुतकर, अ कॅपेबल अँड फ्लेक्झिबल ऑलराऊंडर, बॅकबोन ऑफ टीम आहे गावदेवी स्पोर्ट्स वसार. सध्या आपल्याला पाहायला मिळते टॉप ऑफ द ऑर्डर या पोझिशनवर खेळण्यासाठी स्ट्रायकर रेनला. धावसंख्या आपण बघत आहोत 20 या आकड्यावरती. टॅप केला पहिला बॉल अंडरआर्म स्टाईलनं, बॅकवर्ड पॉइंटवरून फिल्डर पोहोचले होते. बॅकअप अवेलेबल झालं एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत आपण बघत आहोत सहसेनं पूर्ण झालेली एक धाव आणि धावसंख्या धाव फलकावरती सध्या एकूण अंकित झाले ती 21. 11 रनची आता आवश्यकता निर्णायक मॅच मध्ये. फुलर लेन बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, जबरदस्त क्षेत्रक्षण आपण बघत आहोत मकरनचं. अँड फायनली इट्स अ डॉट. नितीन म्हात्रे सारख्या सेट बॅटरच्या अगेन्स्ट डॉट बॉल टाकलं म्हणजे वालवंटामध्ये पाणी शोधण्यासारखं आहे. बॅट अँड पॅड मध्ये ऑफसाइडला क्रॅकिंग ड्राईव्ह, क्षेत्रक्षण डीप मध्ये लॉंग ऑफला सेट आहे. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. वाल फिल्डिंग अँड इंडीड गुड थ्रो टुवर्ड्स नॉस्ट्राकर इन. तोपर्यंत आणखीन एक सिंगल आता सहजतेनं पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत धाव पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. 22 धावा धाव फलकावरती. 10 धावेची आता आवश्यकता आहे मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बट कमी गती, वेग थोडा कमी करण्यात आला होता गोलंदाज मकरंदकडून, त्याच कारणास्तव टायमिंग करू शकले नाही. सूरज बॅटच्या अगदी टो एंडला, हवं तसं मिडलिंग होत नाहीये. एक सिंगल सहजतेनं झाले पुन्हा आणि धावसंख्या धाव फलकावरती सिंगल धावेच्या सोबतीने एकूण अंकित होते ती म्हणजेच 23. 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत मकरंदनं. इकॉनॉमिकल कामगिरी, थोडेसे वापसीचे संकेत या मॅच मध्ये आता त्यानं दिलेले आहेत. 13 चेंडू 9. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस झाली. अपील आहे विकेट किपर कडून, फार लावडली पण उत्साह होता, आत्मविश्वास कमी होता. अनकॉन्फिडेंट अपील रिजेक्टेड बाय बोथ अंपायर्स आणि पंच सांगतायत त्या ठिकाणी बॅटर सेफ आहे. डॉट बॉलनं झाली सांगता निर्णायक दुसऱ्या षटकाची अवघ्या 3 धावा या निर्णायक दुसऱ्या षटकात खर्च केला गोलंदाज मकरंदनं. आणि फायनली आपण बघत आहोत एकंदरीत 23 वरती आहे धावफलक. 32चं लक्ष गाठत असताना एका गडाच्या मोबदल्यात आई गावदेवी क्रिकेट संघ वसार टीमचं. बारा चेंडू 2 षटकं विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. अशाच पद्धतीने जर इकॉनॉमिकल स्पेल आले, सिंगल डिजिट रन्स जर आल्या तर थोडंसं चॅलेंज कडवं होईल, आव्हान थोडंसं चिवट होईल. तेवीस धावा धावफलकावरती. 23 ऑन बोर्ड. निर्णायक षटक तिसरं सध्या सुरू झाले. गोलंदाज प्रतीक सध्या बॉलिंग मार्कवर, ज्यानं बॅटिंग करत असताना थोडंसं अपसेट केलं GT इलेव्हन मांजरली टीमच्या पाठीराख्यांना. आणि त्याची सुरुवात आता फुल टॉस न बट मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पाठमोर आहे, फार लेगला पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि सहजतेनं आपण बघत होत आता दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ती म्हणजेच 25. 25 धावा धावफलकावरती. 25 ऑन बोर्ड. स्टील 7 मोर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. लाईन इथे चांगली आहे. फायनली पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला तो फसलाय फलंदाजाचा आणि काहीतरी चर्चा आता पंच करतायत ते म्हणजेच खास करून या निर्णायक मॅच मध्ये गोलंदाज आणि त्याचबरोबर नॉस्ट्राकर यांच्या बॅटर सोबत अंपायर सिग्नल विल बी अ फायनल अँड लास्ट. फक्त वेस्ट ऑफ साइड रिव्ह्यू आहे, वेस्ट ऑफ हाईट साठीच रिव्ह्यू आहे. आणि अंपायरला जर हवं असेल ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कंडिशन तर ती मागणी आमच्या DRS सिस्टम थ्रू न टेक्निकल टीम कडे करू शकता.
7 धावा आवश्यक विजयासाठी. स्विचचा अटेम्प्ट टोटली प्लम्प आणि अशा स्थितीत अशा क्षणाला लेग बायचा सिग्नल पंचांकडून. 1 धाव दाफलकावरती. समीकरण थोडंसं सोपं होतं, मात्र तदनंतर आपण बघत आहोत 18 चेंडू 12चं इक्वेशन होतं. 3 धावेचं षटक टाकलं मकरंदनं या षटकामध्ये. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी आपण बघत आहोत प्रतीक पाटीलची. धावसंख्या दाफलकावरती 26-26. 1 बिग हिट अवे फॉर विक्ट्री. एका मोठ्या स्ट्रोकची आता नितांत गरज आहे ती विजयासाठी आई गावदेवी स्पोर्ट्स वसार क्रिकेट संघाला. आणि तो मोठा स्ट्रोक आता आलाय. नितीन म्हात्रेनं सामना फिनिश केला MS धोनी स्टाईलनं आणि विजय झाली टीम आई गावदेवी वसार. मनपूर्वक अभिनंदन आई गावदेवी वसार टीम. त्याचबरोबर टफा नाडला का आपण देऊयात JD11 मांजरलेला. आणि चालू सामन्याचा मान ऑफ द मॅच सामना वीराचा पुरस्कार आता आपण देणार आहोत. मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीर. आजच्या दिवसातील अंतिम आणि अखेरच्या लढतीचा अर्थातच बक्षीस पात्र फेरीचा सामना असेल. खडे गोलवली आणि त्यांना फाईट करेल वसार.